ज्या जागेवरती मराठ्यांचा इतिहास संपला, म्हणजे 1818ला मराठीशाही संपली इथे, त्याच जागेवरती ह्या इतिहासाचा अभ्यास करणारी एक संस्था इथे उभी राहिली. 1818ला जी लढाई झालेली होती, खडकीची लढाई, खडकी लढाई, येरवड्याची लढाई म्हणतो आपण. म्हणजे इतिहासामध्ये असा उल्लेख आहे की खंडोबाच्या माळावर लढाई झाली होती. तो खंडोबाचा माळ आहे सगळा. तो पुण्यामध्ये मेट्रोचं काम चाललेलं होतं. मेट्रोच्या कामामध्ये मंडईमध्ये त्यांनी JCB लावून खोदायला सुरुवात केली. त्यांना तिथे मोठी मोठी हाडं मिळाली. प्रत्यक्ष उत्खननात मिळालेली ही बांगडी आहे. ही बांगडी 3000 वर्षापूर्वी, ओके, कॉपरची. आणि याचं डेटिंग साधारणतः 2000 BC पर्यंत जातं ना. 3000 BC पर्यंत जातं. एकूण म्हटलं तर 5000 वर्ष जातं. म्हणजे ते इंडोनेशियामध्ये काही ज्वालामुखीचे उद्रेक जे झालेले होते, त्या उद्रेकातनं राखेचा ढग जो तयार झाला होता, तो तिकडनं वाहत येऊन आपल्या इथे आळेफाट्याच्या इथे बोरीला पडलेला आहे. त्या दिवशी एक दिवस मला अगदी व्हिजिबिलिटी कमी झाली होती, धूळ दिसत होती सगळीकडे मला. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली होती, एक मोठा हत्तीचा दात मिळाला. एवढा, माझा हात छोटा आहे, याच्यापेक्षा मोठा हत्तीचा दात. हो, म्हणजे आपला हस्तिदंत. एवढा मोठा? हो हो, मिळाला तो, एवढा मोठा तिथे. मॅमोथच मग आहे. आज आपण डेक्कन कॉलेजमध्ये आलोय एका अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय कधीही न बघितलेल्या अशा एका इंटरव्ह्यूसाठी. आज आपल्यासोबत आहेत डेक्कन कॉलेजच्या आर्किओलॉजी विभागाचे डॉक्टर सचिन विद्याधर जोशी. हे आर्किओलॉजिस्ट आहेत. महाराष्ट्रातले किल्ले असू देत, महाराष्ट्रातली लेणी, महाराष्ट्रातलं वेगवेगळ्या प्रकारचं स्थापत्य, या सरांचा मागच्या जवळजवळ 20 वर्षांच्या पेक्षा जास्त अनुभव आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या आर्किओलॉजिकल साईट्सवर सरांनी स्वतः उत्खनन केलेलं आहे. अशा प्रकारचा त्यांचा अनुभव आहे. आणि या सगळ्या अनुभवाला एक्सप्लोअर करण्यासाठी आजचा जो हा इंटरव्ह्यू असणार आहे, तो फक्त एक इंटरव्ह्यू नसणार आहे, तर यामध्ये तुम्हाला हा सगळा इतिहास डोळ्यांनी बघायला मिळणार आहे. काय आजचा हा एक इंटरव्ह्यू म्हणूया किंवा आजचा हा पॉडकास्ट हा फक्त आजच्या काळापुरता नसेल, तर या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला मागच्या 3 लाख वर्षांच्या पासून आत्ता मागच्या काहीशे वर्षापर्यंतच्या अनेक वस्तू बघायला मिळतील, ज्यामध्ये अशा काही गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवू की तुम्हाला या संपूर्ण विषयाबद्दलची एक रुची निर्माण होईल. नेमकं काय असणार आहे हे समजेलच. पण सर्वात पहिल्यांदा मी सचिन सरांना विनंती करतो की सचिन सर, आम्हाला थोडक्यात पहिल्यांदा डेक्कन कॉलेजबद्दल सांगा आणि ह्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे याच्याबद्दलही थोडी माहिती द्या. डेक्कन कॉलेज या संस्थेची स्थापना, किंवा या कॉलेजची म्हणू आपण, संस्था म्हणण्यापेक्षा या कॉलेजची स्थापना 1821ला झाली. आता 1821 म्हणजे 1818ला शेवटचं अँग्लो मराठा वॉर झालेलं होतं. त्याच्यानंतर लगेच 3 वर्षांनी या डेक्कन कॉलेजची स्थापना झाली. पण सुरुवातीला डेक्कन कॉलेज हे आपल्या विश्रामबाग वाडा, पुण्यातला तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, त्या विश्रामबाग वाड्यामध्ये होतं. आणि त्याच्यानंतर मग डेक्कन कॉलेजची ही जी बिल्डिंग बांधली गेली, म्हणजे ही आत्ता आपण उभं ती बिल्डिंग नाही, याच्या रस्त्याच्या पलीकडे मेन बिल्डिंग आहे. तर ती मेन बिल्डिंग 1864ला बांधली गेली. आणि वैशिष्ट्य म्हणजे ही बिल्डिंग जी आहे ही कॉलेजची बिल्डिंग म्हणूनच बांधली. म्हणजे हा कुठला काही असा गव्हर्नरचा बंगला होता आणि नंतर त्याचा कॉलेजमध्ये कन्व्हर्ट केला असं झालेलं नाहीये. ही कॉलेजची बिल्डिंग म्हणून बांधली गेली. आणि त्यावेळेला हे सगळं माळरान होतं, म्हणजे इथे काही नव्हतं. ही पण बिल्डिंग नव्हती, कारण हे आर्किओलॉजी डिपार्टमेंट जे आहे ते नंतर आलेलं आहे. ही साधारणतः 70-80 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे ती. त्यावेळेला हा सगळं मोकळं मैदान होतं. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये तुम्ही जर बघाल तर हे सगळं ग्राउंड होतं आणि हे सगळे त्यांचे बंगले होते या सगळ्या भागामध्ये. आणि ते क्रिकेट खेळायचे इकडे या भागामध्ये. इकडे हा सगळा ग्राउंडचा भाग होता. अजूनही ते ग्राउंड आहे, पण आता इथे अर्ध्या भागात बिल्डिंग बांधली आपण, अर्ध ग्राउंड अजूनही तिकडे. आणि तो जो बॅट्समन आहे ना, तो त्या समोरनं चालत यायचा. ते पॅव्हिलियन होतं समोर, तिथे दिसतंय ते. तो तिकडनं समोर, ते आजही आम्ही त्याला पॅव्हिलियनच म्हणतो त्याला. आज आम्ही आता ती आमच्या कामासाठी म्हणून ती वेगळी बिल्डिंग म्हणून वापरतो. पण हा इतिहास जवळजवळ एवढा 200-225 वर्ष जुना आहे. आज डेक्कन कॉलेजला 205 वर्ष पूर्ण झाली असं आपण म्हणू. 2026 आहे आज. 1821ची स्थापना आमची. आणि त्याच्यानंतर मग पहिल्यांदा संस्कृत पाठशाळा म्हणून होतं डेक्कन कॉलेज. आणि त्याच्यानंतर मग लिंग्विस्टिक्स असेल किंवा आर्किओलॉजी, ही सगळी वेगवेगळी डिपार्टमेंट सुरू झाली. आणि ह्या जागेचं वैशिष्ट्य हे आहे की ज्या जागेवरती मराठ्यांचा इतिहास संपला, म्हणजे 1818ला मराठीशाही संपली इथे, त्याच जागेवरती ह्या इतिहासाचा अभ्यास करणारी एक संस्था इथे उभी राहिली. हे या जागेचं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे 1818ला जी लढाई झालेली होती, खडकीची लढाई, खडकी लढाई, येरवड्याची लढाई म्हणतो आपण,
ती खडकी इथे आणि येरवडा इथे पुढच्या चौकात ह्याच्यामधल्या भागात इथे ती लढाई झालेली होती सगळी. म्हणजे इतिहासामध्ये असा उल्लेख आहे की खंडोबाच्या माळावर लढाई झाली होती. तर हा तो खंडोबाचा माळ आहे सगळा, तो मोकळी जागा. आणि ते खंडोबाचं मंदिर या रस्त्याच्या पलीकडे अजूनही आहे. ते आमच्याच कॅम्पसमध्ये आहे ते मंदिर. ते जवळजवळ 250-300 वर्ष जुनं असं मंदिर आहे. होळकरांची छावणी तिकडे पडलेली होती. इथे नदी आहे लगेचच मागच्या बाजूला, इथे होळकरांच्या समाध्या पण आहेत तिकडे. त्याच्यामुळे हा सगळा जो भाग आहे हा ऐतिहासिक आहे आणि अशा जागेवरती डेक्कन कॉलेज उभं होतं. आणखी एक ऐतिहासिक संस्था आहे, कारण 205 झाली म्हणजे ऐतिहासिकच झाली पुन्हा एकदा. नक्कीच. आपण आतल्या ज्या काही वस्तू आहेत त्या बघायला मग कंटिन्यू करू. नक्कीच, हरकत नाही. तर एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय असते माहिती का, आर्किओलॉजी म्हणजे किंवा पुरातत्वशास्त्र मराठीत आपण म्हणतो, असं वाटतं की काहीतरी अवघड वृक्ष असं विज्ञान असणार आहे ज्याच्यामध्ये काहीतरी अनइंटरेस्टिंग काहीतरी केलं जात असणार आहे. त्यामुळे आज ही तुमची आम्हाला ही लॅब बघायची आहे आणि आम्हाला बघायचं की काय काय याच्यामध्ये नेमकं चालतंय. कारण मी ज्या काही थोड्या गोष्टी बघितल्या त्यातल्या, त्यामुळे मला माहिती आहे की किती इंटरेस्टिंग आणि किती जबरदस्त हे सगळं अभ्यास आहे. त्यामुळं आम्हाला तुमच्या या आर्किओलॉजीची थोडीशी ओळख करून द्या. शिवाय मग आपण बघू टप्प्याटप्प्याने की कोणकोणत्या वस्तू आणि कशा कशा कुठल्या कुठल्या काळातल्या आहेत, काय आहेत. आर्किओलॉजी म्हणजे सायन्स इन आर्किओलॉजी आपण जे म्हणतो ते तसं वृक्ष नाही आहे, खरं इंटरेस्टिंग आहे. फक्त प्रॉब्लेम काय होतो की बरेचसे इथले अभ्यासक किंवा ह्या क्षेत्रातले अभ्यासक त्यांचा जो संशोधन आहे ना, ते संशोधन पत्रिकेमध्ये म्हणजे रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित करतात. आपल्यापर्यंत ती माहितीच येत नाही की अरे एवढं काहीतरी भारी काम झालेलं आहे. म्हणजे उदाहरण सांगत झालं तर मी जेव्हा इथे जॉईन झालो आणि जेव्हा रिसर्च पेपर वाचायला लागलो यांचे, तेव्हा मला कळलं की अरे फारच भारी काम आहे म्हटलं हे खूपच म्हणजे वरच्या लेव्हलचं काम आहे. पण हे आपल्याला कळतच नाही, कारण आपण काय जर्नल वाचायला जात नाही. म्हणजे आता आम्ही वाचतो, सामान्य माणूस जात नाही. बरोबर. तर त्यामुळे आहे इंटरेस्टिंग भाग. आणि परत सायंटिफिकली आहे, म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केला जातो. एक आपल्याला माहिती आहे की ऐतिहासिक कागदपत्र, पण मग जिथे कागदपत्र नाही आहेत त्याचं काय, म्हणजे स्टोनेज असेल, हरप्पन असेल किंवा काय, मग ह्याचा अभ्यास कसा करायचा. हा अभ्यास आर्किओलॉजी म्हणजे वस्तू म्हणजे फिजिकल एव्हिडन्स याच्याच आधारे हा अभ्यास केला जातो. आणि हे एक प्रकारचं फॉरेन्सिक सायन्स आहे. आपण जे अगदी क्राईम पेट्रोल वगैरे बघतो त्यात फोरेन्सिक स्टडी वगैरे जसा होतो त्यांचा, की स्कलचा अभ्यास होतो, स्केलेटनचा अभ्यास होतो, तसाच इथे तसाच पद्धतीचा फक्त त्या हजारो वर्षापूर्वीच्या स्केलेटन मिलेटनचा अभ्यास इथे यामध्ये होतो. पण हा किती दुर्लक्षित विषय म्हणजे यामध्ये की अनेकांना लक्षात येत नाही. अनेक अधिकारी असतात ते आम्हाला म्हणतात की तुम्हाला उत्खननात जर एखादं स्केलेटन मिळालं तर तुम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं पाहिजे. आता 1000 वर्षापूर्वीचं स्केलेटन पोलीस स्टेशनला सांगून ते कसं इन्व्हेस्टिगेशन करणार आणि काय करणार. पण त्याचा स्टडी एक वेगळा, म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस नाहीये या विषयाचा. सायन्स इन आर्किओलॉजी हा काय विषय आहे तो. आणि डेक्कन कॉलेजचं हे वैशिष्ट्य आहे की आमच्या इकडे 8 वेगवेगळ्या लॅबोरेटरी आहेत. 8 म्हणजे जे काही उत्खनन होतं, उत्खनातनं आलेलं म्हणजे मटेरियल आहे, त्या सगळ्या मटेरियलचा अनालिसिस 8 वेगवेगळ्या लॅबोरेटरीमधून होतो. त्यातली ही जी आहे ही आर्किओलॉजिकल केमिस्ट्री लॅबोरेटरी, ही डेक्कन कॉलेजमधली सर्वात जुनी लॅबोरेटरी आहे. आणि माझं भाग्य की मी या लॅबोरेटरीमध्ये काम करतो डेक्कन कॉलेजच्या. जी मुजुमदार यांनी ही 1965 साली इथे ही लॅबोरेटरी सुरू केली. तेव्हापासून इथे आलेल्या उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा अनालिसिस वगैरे सुरू झाला. आता ही खापरं आहेत, त्या खापरांचा अनालिसिस, ती कशी भाजली गेली होती, किती टेम्परेचरला भाजली गेलेली होती, त्याच्यानंतर त्याचा पोत काय आहे, त्याच्यावरती काही अशी ग्लेज वगैरे काही आलेली आहे का, आली असेल तर त्यांनी काय केलं होतं ते ग्लेज आणण्यासाठी, किंवा मग ही खापरं एकाच ठिकाणी तयार केली गेली होती का, किंवा बाहेरनं काही खापरं आणली आलेली होती. मग त्याचा सगळ्याचा अनालिसिस इथे आपल्या लॅबमध्ये केला जातो. म्हणजे हे खापराचं झालं. तसंच मी एक बोन्स सांगितलं उदाहरण. आता एक इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे एक ह्याचं सांगतो. पुण्यामध्ये मेट्रोचं काम चाललेलं होतं. मेट्रोच्या कामामध्ये मंडईमध्ये त्यांनी JCB लावून खोदायला सुरुवात केली तर त्यांना तिथे मोठी मोठी हाडं मिळाली. ते घाबरले ते लोक, ते मोठी हाडं मिळाली. आणि मेट्रोचे लोक वेगळ्या ह्यानी घाबरले की आता आपलं काम बंद होणार वगैरे असे. तर ते सांगायला तयार नव्हते, पण पत्रकारांनी शेवटी आमच्यापर्यंत पोहोचवलं ते की असं कसं आलं. मग ती बोन्स आम्ही इथे घेऊन आलो. मग ती आम्ही आयडेंटिफाय केली. हो, दाखवतो ना. तर काढून बघायचं असेल तर आता हा एक तुकडा आहे फक्त. अजून ह्याच्यात पायाचा मागे जर बघशील तर आपल्याला उचलता येणार नाही एवढं मोठं बोन मागच्या बाजूला आहे तिकडे. ते हा एकाच पायाचा भाग आहे आणि तो आणि हा मिळून एकाच पायाचा आहे. हो, दोन नाही. तो बेंट झाल्यानंतर वरचा भाग जो असतो ना तो हा आहे आणि खालचा भाग तिकडे आहे.
तर आता हे तिथे त्या मंडईत काम करत असताना मिळालं होतं आम्हाला. मग ते बोनच्या शेपवरनं वगैरे सगळं आमच्या आर्किओलॉजी झुलॉजी डिपार्टमेंटचे पंकज गोयल म्हणून आहेत, त्यांनी हे आयडेंटिफाय केलं की ते एलिफंट बोन आहे ते. ओके. मग थोडं काही कागदपत्रांचा अभ्यास करून मलाही असं माहिती मिळाली की पेशवे काळात इथे पिलखाना होता मंडईमध्ये. पिलखाना म्हणजे हत्ती ठेवायची जागा, घोड्यांची बागा असते तशी. तर त्या पिलखानामध्ये तिथे हत्ती होते. मंडई ही नंतर इंग्रजांनी बांधली. बरोबर आहे. हो. तर कदाचित त्यावेळेला तिथे तो जो काही हत्ती पुरला तो, आणि नंतर कोणी त्या भागात उत्खनन केलंच नाही, त्याच्यामुळे आता अचानक अनेक वर्षांनी तो भाग खोदला आणि तिथे हा हत्ती मिळाला. असं म्हणजे त्या भागात अजूनही इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तिथे जो पिलखाना होता त्याचे जे हत्ती म्हणजे माहूत होते, ते माहूतांसाठी तिथे एक हत्ती महल नावाची मशीद बांधलेली होती. ती अजूनही रविवार पेठेत आहे का. त्याच्यामुळे तो कुठपासनं म्हणजे रविवार पेठेपासनं भाऊ महाराजाच्या बोळापर्यंत एवढा तो पिलखाना होता. त्याचे कागदोपत्री उल्लेख आहेत म्हणजे त्या सगळे. तर मग आता ह्याचा अनालिसिस आमच्याकडे येतो सगळा तो, किंवा काळ वगैरे सगळं तुम्ही आयडेंटिफाय करायला सगळं येतं आपल्याकडे ते. आता कागदोपत्री उल्लेख असल्यामुळे आपल्याला त्याचा काळ तसाही कळलेला आहे, पण सायंटिफिक अनालिसिसनी सुद्धा ह्याचा काळ निश्चित होतो तो त्याच काळातला. बरोबर. शिवाय आता अजून काही अशी सॉइल सॅम्पल्स येतात आमच्याकडे. ही माती उत्खननात मिळालेली माती असते. ही या मातीवरनं काय परीक्षण करता येतं तर एक फॉस्फेट अनालिसिस नावाचा प्रकार आहे. त्याच्यातनं आपल्याला हे सांगता येतं की त्या भागामध्ये किती माणसं राहत होती, किती एरियामध्ये माणसं राहत होती. याचं कारण मातीमध्ये जेव्हा माणसं एखाद्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मलमूत्रामधनं, प्राण्यांच्या मलमूत्रातनं फॉस्फेट जमिनीमध्ये जातं. आणि मग ते फॉस्फेट किती आहे हे आम्ही केमिकल अनालिसिस काढल्यावर आम्ही ते सांगू शकतो. म्हणजे मातीमध्ये मिसळल्यामुळे मातीमध्ये जिथं फॉस्फेटचं प्रमाण जास्त, बरोबर, तिथं मानवी वस्ती जास्त असणार, कारण नाही ते येणार कुठनं फॉस्फेट. असं आहे, माणसांमुळेच फॉस्फेट येतं. आणि मग त्यावेळेला मातीचा रंग पांढरा होतो. त्यामुळे अनेक गावांमध्ये पांढरीचा टेकाड हा शब्द एक वापरला जातो, किंवा पांढरी काळी किंवा पांढरी असं बोललं जातं सरळ. पांढरी जी असते ना ती आमची आर्किओलॉजी. पांढरीला आपण वस्तीची जागा म्हणतो आणि काळी म्हणजे शेतीची जागा. बरोबर आहे. तर ती पांढरी कशामुळे होते तर त्या फॉस्फेटमुळे ही माती पांढरी. मला वाटतं ही सुद्धा पांढरी दिसते. जर तुम्ही याला बघता येत असेल जवळ घेऊन तर ही पांढरी माती दिसते. आणि हातात घेऊन दाखवायची का. त्याचा फॉस्फेट, नायट्रोजन, ऑर्गॅनिक कार्बन असं वेगवेगळा केमिकल अनालिसिस होतो. त्यावरनं आम्ही आयडेंटिफाय करतो काय. तसंच आता ह्याच्याबरोबर काही आमच्याकडे जुन्या बांगड्या असतात, म्हणजे उत्खननात मिळालेले मेटलचे ऑब्जेक्ट असतात, बांगडे असतात, त्या पण आपल्याकडे अनालिसिसला येतात. हे आता प्रत्यक्ष उत्खननात मिळालेली ही बांगडी आहे. ही बांगडी 3000 वर्षापूर्वीची आहे. ओके. कॉपरची तांब्याची बांगडी आहे. लक्षात येईल जाणवते तांब्याची आहे. तर असे ऑब्जेक्ट क्लिनिंगसाठी आपल्याकडे येत असतात ते, कारण उत्खननात मिळालेल्या गोष्टी आता ती ऑलरेडी क्लीन केली आहे म्हणून तुम्हाला अशी दिसते. प्रत्यक्ष जेव्हा आली होती तेव्हा हिरवी शार झालेली होती. त्याच्यावरती मातीच्या तिथं राहिल्यामुळे ती पूर्ण कुठे मिळालेली तुम्हाला ही मेगालिथिक साईट आहे नागपूर जवळ. त्या नागपूरच्या साईटवर मिळालेली होती. नैकुंड नावाची साईट आहे, तिकडनं ही आपल्याकडे आलेली होती उत्खननाला. आता हे 3000 वर्षापूर्वीचं शर्टाचं बटन. ओके. शर्टाचं बटन. हो. ही पण एक तशीच थोडी पातळ बांगडी आहे. आणि हा मणी आहे. हा हे बघ, त्याला होल आहे बघ. कॉपरचा होल आहे. हे सगळे तांब्याचे मणी आहेत, कारण हा कालखंड. मग या आता तांब्यासाठी आता एवढं असं छोटंसं होल केलं यासाठी मग टूल्स पाहिजेत, छोटे कटिंग टूल्स. टेक्नॉलॉजी होती याचा अर्थ त्यांच्याकडे असणार आहे. आणि हे किती वर्षापूर्वीचं असेल तरी हे 3000 पर्यंत जाईल. हे कुठल्या साइट्स वरती हे सगळं तिथंच सगळं साधारण नागपूरच्या आसपास हे सगळं मिळत जातं, कारण ही जी संस्कृती आहे ना मेगालिथिक म्हणतात ती, त्याच्या बऱ्याचशा साईट ह्या नागपूरच्या आसपास आहेत त्या. ओके. आता ती संस्कृती काय होती हे मी थोडं नंतर चालेल की. आणि बाकी मग बरीच ही काय आपली मध्ययुगीन काळातली ही नाणी वगैरे आहेत ती तुम्हाला माहिती आहे. ही म्हणजे खूपच येत असतात, मोठ्या प्रमाणावर येत असतात ही नाणी. त्यामुळे ह्याचं क्लिनिंग तर अगदी रेग्युलर चालू असतं नाण्यांचं. हे काय नाणी आमच्या दृष्टिकोनातनं म्हणजे अगदी सहज सापडणारी गोष्ट पण आणि सहज क्लीन होणारी गोष्ट ती. आम्हाला ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो,
कारण ह्यातनं लोकांची संस्कृती सांगता येते आपल्याला. आता नाण्यांमधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगता येतात त्या. ह्याचा एक वेगळा केमिकल अनालिसिस वगैरे आम्ही आमच्या दुसऱ्या लॅबमध्ये करतो. एक आम्ही नवीन लॅब डेव्हलप केली त्या बाजूला. तिथे ह्याचं कॉम्पोजिशन कळतं पूर्ण ह्याचं. तुमच्याकडे मग महाराजांच्या काळातली वगैरे नाणी सापडलेली अशी काही नाणी आहेत? हो आहेत ना, त्या कलेक्शन मध्ये आहेत आमच्या. ठीक आहे, आपल्याला ती पण बघायची नंतर. चालेल. ही ऍक्च्युली लॅबोरेटरी नाही, पण हा एक डिस्प्ले आहे याच्यासाठी की जे नवीन ज्यांना आर्किओलॉजी माहीत नसते, उत्खनन काय असतं याच्याबद्दल एक उत्सुकता असते लोकांना, पण कसं चालतं, काय चालतं आणि त्याच्यात वस्तू कशा मिळतात, ते खोदायचं कसं असतं हे माहिती नसतं, त्या लोकांना समजावं म्हणून आम्ही हा एक असा सेक्शन तयार केलेला आहे. आता हा सेक्शन कसा तयार केला गेलाय ते मी तुम्हाला सांगतो. आपण उत्खनन जेव्हा करतो, कोणतंही उत्खनन, तेव्हा काही असं जेसीबी बीसीबी लावत नाही किंवा मोठ्या कुदळी फावडी घेऊन खोदत नाही. आपण आधी काय करतो, एक चौकोन आखून घेतो 5 बाय 5 मीटर आकाराचा. आणि हा जो चौकोन आहे, ह्या चौकोनामध्ये आपण सगळ्या बाजूनी 10-10 सेंटीमीटर माती काढतो. 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर माती काढून ती गोळा करतो. गोळा केल्यावर त्याच्यामध्ये काय वस्तू मिळाल्या आहेत, मला बांगडी मिळाली आहे, बांगडीचा तुकडा मिळाला आहे, लोखंडाचा तुकडा, खापरं मिळाली आहेत, त्याची नोंद करतो की पहिल्या 10 सेंटीमीटरला हे, परत 10 सेंटीमीटर. मग ते 10 सेंटीमीटर कसं खोदायचं, तर ते आपला गार्डनिंगचा टिकाव असतो ना छोटा, त्यांनी सगळीकडनं माती काढतो. मग ते असं करत 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 5-6 मीटर जेवढं डिपॉझिट असेल हार्ड रॉक लागेपर्यंत किंवा अँटिक्विटी मिळायची बंद होईपर्यंत, तिथपर्यंत आपण खाली जातो. आणि मग जेव्हा असा खड्डा मोठा तयार होतो तेव्हा त्याच्या भिंती सरळ गेलेल्या असतात. ते असं झालेलं नसतं ते, तर त्या सरळ गेलेल्या असतात. मग आता ह्या खड्ड्यामध्ये आपण जर उभे आहोत असं आपण इमॅजिन करूया. आणि त्याच्यात आपल्याला 4 वॉल आहेत आपल्या खड्ड्यामध्ये. समोरची ती शेजारची डावीकडची वॉल, ही उजवीकडची, आणि एक वॉल पाठीमागे असेल. तर एक वॉल आपल्याला कशी दिसेल उत्खनन केल्यानंतर ते आपण दाखवलेले आहे. ही कुठली नेवासा साइट? हा, तर हे आपण नेवासाला डेक्कन कॉलेजनी जे उत्खनन केलेलं होतं त्या उत्खननामध्ये आम्हाला असा सेक्शन मिळालेला होता. म्हणून मग तसाच्या तसा सेक्शन आम्ही इथे डिस्प्ले, हे एक रिप्लिका आहे त्या याची, ओरिजिनल याची, कारण ते तर काय उचलून आणू शकत नाही आपण इथे, त्यामुळे त्याची एक रिप्लिका आम्ही तयार केली आहे. तर जेव्हा खोदतो तेव्हा भिंतीमध्ये अशा अर्धवट बाहेर आलेल्या वस्तू असतात ना, त्या अशा ओढून नाही काढत आम्ही, त्या तशाच तिथे ठेवून त्याच्या बाजूची माती काढून हे करतो. आता कोणत्याही उत्खननातलं एक साधी गोष्ट आहे की जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वात वरती सापडेल ते नवीन, सर्वात खाली जाईल ते जुनं. पण हे केव्हा म्हणू शकतो आपण, किंवा असा सेक्शन आपल्याला केव्हा मिळू शकतो, जेव्हा ह्याच्या वरच्या भागात जिथनं खोदायला आपण सुरुवात केली आहे तिथे काही शेती झाली नसेल तर. कारण शेती झाली की नांगर खालनं गेला वरती की हे सगळं डिस्टर्ब होणार, खालचं वरचं खाली होणार, मग मजा नाही. पण लकीली इथे असं काही झालेलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला असा सेक्शन मिळाला, म्हणजे सर्वात वरचं, आणि आपण खोदत इथपर्यंत खाली आलो इथे त्याच्यामध्ये. त्यामुळे सर्वात वरती आपल्याला दिसेल मुस्लिम मराठा कालखंड, आणि सर्वात आपल्याला खाली दिसतोय तो स्टोन एज कालखंड, ते इथे मिळालंय. पण परत मी सांगतो की असे सगळे मुस्लिम मराठापासून स्टोन एज पर्यंत हे सगळीकडेच मिळेल असं नाही. म्हणजे मोरगाव जवळ एक साईट आहे की जिथे तुम्ही 1 मीटर खोदलं की डायरेक्ट स्टोन एज, आणि त्याच्यावर आत्ता आपल्या महाराष्ट्रात, हो आपलं मोरगाव अष्टविनायकातलं, मग 1 मीटरवर लगेच स्टोन टूल मिळायला लागली, आणि वरती काहीच नाही. म्हणजे वरती आत्ताचीच माणसं डायरेक्ट, म्हणजे स्टोनेज नंतर त्या जागेवर कोणीच वस्ती केलेली नव्हती. तर असा सेक्शन मिळणं फार रेअर असतं की एकाच जागी एवढ्या वेगवेगळ्या कालखंडात वस्ती. म्हणजे बघा ना, स्टोनेज पासनं मग त्याच्यानंतर हा चाल्कोलिथिक म्हणजे ताम्रपाषाण युग, त्या काळात लोक राहिली. त्याच्यानंतर परत अर्ली हिस्टॉरिक काळात म्हणजे सातवाहन कालखंड, राजांचा कालखंड, त्यात लोक राहिली. त्याच्यानंतर मग यादव कालखंड असेल तिथे राहिली. त्याच्यानंतर महाराजांच्या कालखंडात शिवाजी महाराज, ती लोक राहिली, आणि आजही लोक राहतात. मग प्रत्येक वेळेला आता हा स्टोन एज समजा होता, त्यानंतर मग काय झालं, मातीचा भराव पडत गेला त्याच्यावरती. बरोबर. मग त्या भरावावरती नवीन वस्ती राहिली, ते तुम्हाला इथे दिसेल. बघा, म्हणजे माती चेंज होत जाते. आता इथे बघायचं झालं इकडे, तर बघा इथं आपण दाखवले, खालती स्टोन टूल्स दाखवलीत, म्हणजे हे स्टोनेज झालं. त्याच्यावर तिथे त्या स्टोनेजच्या बरोबर आपल्याला काही फॉसिल्स मिळतात प्राण्यांचे. मग हे लोक राहत होते तेव्हा नदीला पूर आला. पूर आल्यामुळे ही सगळी वाळूवरती आली, दिसते काय, वाळूचा थर. मग त्याच्यामुळे हे लोक इथनं मायग्रेट झाले दुसरीकडे. मग इथे या वाळूवर कोणीच राहिलं नाही, आणि बराच कालखंड असा गेला की इथे कोणी राहिलं नाही. त्यामुळे हा एक जाड मातीचा थर तयार झाला, की तो जाड मातीचा थर नंतर आलेल्या लोकांना शेतीसाठी उपयोगी पडला. त्यामुळे हे जे लोक आले यांनी या मस्त काळ्या मातीवरती शेती करायला सुरुवात केली, कारण नदीच्याच काठावर होतं सगळं. त्यामुळे मग हे नदीच्या काठावर राहायला लागले. पण मग ह्या ताम्रपाषाण युगीन लोकांचं राहणीमान कसं होतं,
तर ते अगदी साध्या पद्धतीचे राहत होते. म्हणजे घरं त्यांची बघाल तर अशी अशी होती. काटक्यांची घरं, त्यावर माती लिंपलेली होती. त्यानंतर त्यांची एक वेगळी पुरण्याची पद्धत होती, पण त्यांची मातीची भांडी मात्र एकदम छान चांगली होती. आता पण दिसत आहे तिथं हां, मातीची ती भांडी पेंटिंग्स चांगली वगैरे केलेली वगैरे अशी भांडी होती. पण ते ह्या सगळ्या कालखंडामध्ये ते थोडी दगडी हत्यारही वापरत होते. ओके. त्याच्यामुळे ह्या पण काही गोष्टी दिसतात. पण ह्या कालखंडातल्या लोकांना लोखंड माहित नव्हतं, माहिती तांब नव्हतं. माहिती होतं. पण लोखंड, ताम्र पाषाण युग म्हणजे काय? ताम्र म्हणजे तांब आणि पाषाण म्हणजे स्टोन, म्हणजे चाल्को लिथिक असं त्याला म्हणतात. चाल्को म्हणजे कॉपर आणि लिथिक म्हणजे स्टोन. तर तो हा कालखंड आहे. हरप्पन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हो. हरप्पनच्या आसपास किंवा हरप्पनचा जेव्हा शेवट होता त्या कालखंडातली ही लोक होती. म्हणजे आता हरप्पनच्या साईट महाराष्ट्रात नाहीयेत, आपल्या इकडे कुठेच नर्मदेच्या खाली नाहीयेत. पण मग काय, म्हणजे महाराष्ट्रात लोक राहतच नव्हती का काय तिकडे त्यावेळेला? तर असं नाहीये. इथे राहत होती, फक्त ती अशी म्हणजे ती शहरं नव्हती अशी मोठी. म्हणजे थोडक्यात हरप्पा मोहनजोदडो मधली शहरं ही पुणे मुंबई असतील, तर हे जुन्नर गावं होती. हे मी म्हणेन जुन्नर आणि वेल्ह्यासारखी गावं होती अशी. ओके. त्यामुळे इथे लोक राहतच नव्हती असं नाही, होती, पण त्यांचं राहणीमान साधं होतं. छोट्या ग्रुपमध्ये राहत होती, ड्रेनेज सिस्टीम नाही, हे नाही वगैरे असं होतं. व्यापार असणार, पण तो असं फार आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे असं काही नव्हता त्या कालखंडामध्ये. त्यामुळे हे राहणीमान साधं दिसतं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर नंतर लोक काही इथनं कोणी मायग्रेट झाले नाही. एकावर एक वेगवेगळ्या कालखंडात लोक इथं राहायला लागलेली दिसतात. त्यांच्या बांधकामाची घरं पण बदलत गेलेली. ह्याच्यानंतर मग एक साधारण 1000 वर्षांनी जे लोक आले ते लोक बघाल तर मस्त एकदम पक्की घरं, कारण ते डेव्हलप झालेले होते सातवाहन कालखंडामध्ये. विटांची घरं, त्यांची कला पण बघा, ह्यांची कला बघ कशी, त्यांची कला किती फाईन आहे एकदम ती. ह्यांच्यावरती रूफ टाईल वगैरे नाही, तिथे रूफ टाईल पण आहेत. यांनी या लोकांनी विहिरी बांधल्या मातीच्या कडांच्या. ते त्यांचे 4 खुरांचे पाटे, सगळं म्हणजे जेवण बनवायला काय मिक्सर सारखं ते. त्याच्यानंतर परत त्यांचाच एक थोडासा पुढचा कालखंड आंतरराष्ट्रीय व्यापाराचा, म्हणजे इंडो रोमन ट्रेड. त्या कालखंडात रोमवरनं आलेले ते जार दिसतात बघ वरती ते. ओके. म्हणजे व्यापार नाही मिळाला आपल्याला, पण त्या जारचे तुकडे मिळाले. त्यावरनं आपल्याला कळतं की हे रोमवरनं आलेत, कारण ती माती आपल्या इथे नाहीये. तो जार जे त्याचा म्हणजे जरी आपल्याकडची ग्रामीण पद्धत जरी असली किंवा ग्रामीण राहणीमान असलं तरी व्यापार रोम बरोबर सुद्धा व्हायचा. नाही, ग्रामीण आपण जे म्हणतो ते ह्या कालखंडात. ओके. हा नंतरचा काळात ऍडव्हान्सच होता, कारण सातवाहनाच्या काळातले काही शिलालेख आपल्याला मिळतात, ताम्रपट मिळतात. तर नेवासा हा त्यांच्या एका मोठ्या शहरांपैकी एक शहर होतं. पैठण, नेवासा, अमरावती ही सगळी त्यांच्या मोठ्या शहरांपैकी एक शहरं होती. त्याच्यामुळे हे एवढं इथे ट्रेड वगैरे सगळा चालत होता सातवाहन काळामध्ये. आणि मग त्याच्यावरती आपल्याला दिसलो तो मुस्लिम मराठा कालखंड. मग आदिलशाही, निजामशाही असेल, शिवाजी महाराजांचा कालखंड असेल, हे सगळं आपल्याला नंतर. आणि त्याच्यावर आता माणसं राहत आहेत. त्यामध्ये आपल्याला जाती वगैरे दिसतात, सगळं ते मराठा पिरियड मधल्या जे अगदी आपण आता सुद्धा बघतोय जशा पद्धतीची. तर हे एक लोकांना कळावं आलेल्या टुरिस्टना आमच्या इथे, किंवा असं उत्खनन चालतं आणि अशा वस्तू, असे सेक्शन मिळत असतात. पण एवढा मोठा सेक्शन सगळीकडे मिळेल असं नाही. जसं मी सांगितलं मग अशी स्टोनेज वरनं डायरेक्ट तुम्हाला आत्ताची दिसेल. काही वेळेला किल्ल्यांवर तुम्ही गेलात तर किल्ल्यांवर मुस्लिम मराठा कालखंड, आणि त्याच्यानंतर महाराजांचा कालखंड, आणि लगेच ब्रिटिश, आणि मग आत्ताचा, एवढे 4 कालखंड. म्हणजे तिथं जास्त वापरच झाला नाही असं त्याचं कारण त्याच्या आधी ते किल्ले वापरलेच गेले नाही, त्याच्यामुळे आधी काहीच नाही. आता रायगडला स्टोन टूल मिळालेली आहेत माहिती का? रायगडावर? हो, नाही, पायथ्याला. ओके. रायगडच्या पायथ्याला आपण जिथनं चालायला सुरुवात करतो पायरी मार्गाने, तिथे वाघबीळ नावाची जागा आहे. तिथे डेक्कन कॉलेजनी सर्वे केला होता आणि त्याच्यात आपण दगडी हत्यारं मिळाली होती तिथे आम्हाला त्याच्यात. म्हणजे रायगड किल्ला होण्याच्या आधी सुद्धा तिथे मानवी वस्ती म्हणजे ही स्टोनेज पिरियडचा माणूस होता. ओके. तर ही जी काय गॅलरी जी आहे ही आम्ही HD सांकलिया यांना डेडिकेट केली आहे. याचं कारण सांकलियांनी भारतामध्ये पहिल्यांदा आर्किओलॉजी हा विषय सुरू केला, अभ्यास म्हणून हा विषय सुरू केला त्यांनी. आणि सायंटिफिक आर्किओलॉजी हे सगळं सांकलियांनी सुरू केलं. त्यांचा कालखंड 1908 ते 1989 असा कालखंड आहे. ओके. यांनी डेक्कन कॉलेजमध्ये वेगवेगळ्या लॅबोरेटरी सुरू केल्या. जशी आपण आता केमिस्ट्री बघितली माझी, तसंच आर्किओबॉटनी, आर्किओझूलॉजी, पॅलिएंटॉलॉजी, पॅलिएनॉलॉजी, सेडिमेंटॉलॉजी, कम्प्युटर आर्किओलॉजी, एवढ्या सगळ्या लॅबोरेटरी यांनी सुरू केल्या. आणि एवढ्या लॅबोरेटरी एका छताखाली असणारी भारतातली ही एकमेव संस्था आहे. म्हणजे आज ASI कडे पण, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे पण एवढ्या लॅबोरेटरी नाहीत की ज्या डेक्कन कॉलेजकडे. त्याच्यामुळे जेवढी उत्खननं होतात इथनं सगळी सॅम्पल आमच्याकडेच येतात अनालिसिसला, आणि सगळ्या लॅबमधनं फिरतात सॅम्पल, आणि त्यामुळे त्यांना रेडीमेड रिपोर्ट मिळून जातो. राईट.
तर ही गॅलरी सांकली यांची आहे. सांकली यांच्या डिग्री लावल्यात आपण तिथे. समोर बघितलं तर त्यांची बॅचलर डिग्री आहे, मास्टर डिग्री, PhD डिग्री त्यांची. लंडनवरून त्यांनी PhD केली इथे. त्यामध्ये सांकली यांचे काही फोटो आहेत इकडे त्यांच्या लग्नाचा, इकडे काही फोटो येतो. त्याचबरोबर त्यांनी केलेली जी काही उत्खननं आहेत सांकली यांनी, त्या उत्खननातल्या या निवडक वस्तू काही लावल्यात. म्हणजे बोन शेल बँगल्स आहेत इथे, बोनचे बँगल्स आहेत, बीड्स आहेत, स्टोन टूल्स आहेत, पॉटरी आहे. हे सगळे सांकली यांचे त्या काळातले उत्खनन केलेले जे ब्लॅक अँड व्हाईट साइट्स आहेत त्यांनी केलेल्या उत्खनन करत असतानाचे फोटो आहेत काही. हे सगळे त्यांच्याच एक्सकेव्हेशन मधलं आहे. मग त्याच्या आधारित त्यांनी ही सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. ही सगळी त्यांची पब्लिकेशन्स आहेत सांकली यांची. त्या काळात पेपरमध्ये आलेल्या बातम्या वगैरे सगळ्या त्या इथे आपण डिस्प्ले केलेल्या आहेत. त्यानंतर सांकली यांना मिळालेलं पद्मभूषण हे आहे 1974 साली. 74 साली, बरोबर. तसंच हे सांकली यांचे विद्यार्थी आहेत. एवढ्या 47 लोकांनी सांकली यांच्या अंडर PhDचं काम केलं. ओके. आणि त्यांच्या अंडर ज्या लोकांनी PhD केली त्यातले जवळजवळ 3 लोकांना पद्मभूषण मिळालेले. वाव. आणि हे सांकली यांची बॅग वगैरे, त्यांच्या काही मेमरीज आम्ही इथे जपून ठेवलेल्या आहेत सांकली यांच्या इथे. कुठले होते ते मूळचे? सांकलिया हे गुजरातचे होते मूळचे, पण ते मग इथे आले, त्यांची सगळी कारकीर्द इथलीच होती पूर्ण. त्यावेळेला ते बॉम्बे प्रोव्हिन्स होता ना तो, त्यामुळे असं गुजरात सेपरेट. बरोबर, एकच होता. आता आपण प्री हिस्टरी गॅलरी म्हणजे प्राग ऐतिहासिक ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्याचा कुठेही नोंद केलेला इतिहास वगैरे ज्या गोष्टींचा नसतो त्याचा अभ्यास कसा करायचा त्याच्या संबंधीच्या लॅबमध्ये आहे. बाकीच्या गोष्टी सर सांगतीलच, मी जास्त याबद्दल बोलत नाही. सर आम्हाला एक्सप्लेन करा थोडक्यात. आपण अगदी सोप्या भाषेत सगळ्यांना जो शब्द अवगत आहे तो सांगतो, म्हणजे पाषाण युग. म्हणजे जिथे दगडी हत्यारं वापरली गेलेली होती असा कालखंड तो. तर ह्या दगडी हत्यारं वापरायला जेव्हा सुरुवात झाली तो कालखंड जो आहे तो साधारणतः भारतातला मी कालखंड सांगतोय, जगभरातला नाही, कारण वेगवेगळ्या जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी कालखंड हा वेगळा आहे. तर हा 17 लाख ते 2 लाख हा जो, म्हणजे अगदी सुरुवातीला जर आपण विचार केला तर 17 लाख वर्षापूर्वी अशी टूल्स वापरायला सुरुवात केली. भारतामध्ये तामिळनाडूमध्ये आपल्याला सर्वात जुनं टूल मिळालेलं आहे की ज्याची डेट ही 17 लाख वर्ष मागे जाते. ते अत्तरई पक्कम नावाची एक साईट आहे, त्या साईटवरती आपल्याला हे टूल मिळालेले आहे. त्यामुळे म्हणून ही डेट आपण 17 लाख वर्ष मागे नेऊ शकतोय त्यामध्ये. तर आता ह्या पाषाण युगामध्ये 3 कालखंड वेगळे सांगितले जातात. आता 3 कालखंड म्हणजे काय, आता आपण मगाशी जे बघितलं स्टॅटिग्राफी सेक्शन बघितलं, त्याच्यामध्ये एक स्टोनेज बघितला. तर परत तिथे सुद्धा त्याचे 3 भाग कसे करता येतील तुम्हाला, की त्या समज एवढा भाग हा स्टोनेजचा असेल तर त्यातलं सर्वात खालचं जास्ती जुनं आहे, मधलं थोडं नंतरचं आहे आणि वरचं थोडं नंतरचं आहे. त्यामुळे मग सर्वात खालती काय आहे तर हे आद्य पुराश्म युग. मग त्याच्यानंतर काय येईल हे थोडं, तर 2 मध्य पुराश्म आणि नंतर उत्तर पुराश्म युग येईल. आणि त्याच्याही वरती एक जो भाग येतो की जिथे अगदी एवढ्या छोट्या आकाराची हत्यारं वापरलीत, माहिती का, एवढ्या छोट्या आकाराची, त्याला हे इथे मध्याश्म किंवा त्याला इंग्लिशमध्ये मायक्रोलिथिक हे म्हणतात, एज असं म्हणतात त्याच्यात. तर हे 4 कालखंड आपल्याला आता या लॅबोरेटरीमध्ये बघायला म्हणजे हे सगळ्या एवढ्या लाखो वर्षापूर्वीच्या वस्तू आपल्याला आहेत. हो, आपण डेक्कन कॉलेजनी भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन केलेली आहेत आणि त्या उत्खननामध्ये मिळालेली ही जी काही स्टोन टूल्स आहेत ती हजारोनी स्टोन टूल आमच्याकडे, हजारोनी, म्हणजे अशी. त्यातली काही एक 10% आपण इथे डिस्प्ले केलेली आहेत. शिवाय त्याच्याबरोबर काही फॉसिल्स मिळाले, ते आमच्या वेगळ्या लॅबोरेटरीमध्ये आहेत फॉसिल. पण ही लॅबोरेटरीत तुम्हाला ही वेगवेगळ्या 4ही कालखंडातली वेगवेगळ्या हत्यारं तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता आपण डेक्कन कॉलेजच्या प्रागैतिहासिक विभागामध्ये आलेलो आहे आणि इथं जे सगळे स्टोन टूल्स आहेत हे अत्यंत प्राचीन, काही लाख वर्षापूर्वीपासून काही हजार वर्षापूर्वीपर्यंतचे टूल्स आहेत, शस्त्रास्त्र आहेत, जी माणसांनी वापरलेली आहेत ती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि ती आपल्याला शंतनू वैद्य जे आर्किओलॉजी विभागाचे इथले प्रोफेसर आहेत ते आपल्याला दाखवणार आहेत आणि त्यांच्याकडून आपण हे सगळं बघणार आहे. सर आम्हाला थोडी माहिती द्या. तर प्रागैतिहासिक काळ म्हणजे ॲक्च्युली खरं तर हा तो कालखंड येईल की ज्या कालखंडामध्ये मनुष्य हा वस्ती करून राहत नव्हता. म्हणजे ज्याला आपण अजूनही अश्मयुग म्हणतो, पण पूर्वी अश्मयुगी संकल्पना जास्त दृढ होती. पण आता आपण ती फक्त टेक्नॉलॉजी दृष्टीने वापरतो अश्मयुग. पण माणसाची लाईफस्टाईल जी आहे किंवा जे राहणीमान आहे त्याला आपण प्रागैतिहासिक काळ म्हणतो. म्हणजे जेव्हा ऐतिहासिक साधनं लिखित स्वरूपात आपल्याकडे सापडत नाही, तसं आपल्याकडे साधनं काय अभ्यासाला तर माणसाने सोडलेले अवशेष, तर ते आपल्याकडे ज्या प्रकारे आजपर्यंत आलेले आहेत त्याचा आधार घेऊन आपण अभ्यास करतो. मग याला अश्मयुग का म्हणायचे, कारण अश्माचेच जे अवशेष आहेत जास्त सगळे दगडाचे ते टिकतात वर्षानुवर्ष, म्हणजे लाखो वर्ष टिकलेले आहेत. त्यामुळे ते आपल्यापर्यंत आलेले आहेत.
पण त्याशिवाय तो इतर साधनांचा वापर करायचा आणि त्यांनी त्या काळापासून अवजारं बनवायला सुरुवात केली. म्हणजेच मनुष्याने अवजारं बनवायला सुरुवात केली साधारणतः आपण म्हणू शकतो की आपल्याला आफ्रिकेमध्ये साधारणतः 30 ते 1 लाख वर्षापूर्वीची अवजारं सापडलेली आहेत आफ्रिकेमध्ये. आणि म्हणजे माणसाची उत्क्रांती हा जो अजून एक जटिल प्रश्न आहे, सुटलेला नाही आहे. पण त्यातल्या त्या ज्या आपण म्हणून ज्या स्पीशीजने जे अवजारं बनवली ते त्यातनं आपला जो ताठ उभा राहणारा मनुष्य आहे होमो इरेक्टस हा त्यातनं निघाला, त्यातनं तो इव्हॉल्व्ह झाला की नाही याच्यावर अजूनही खूप चर्चा होणं गरजेचं आहे. तसे अजून आपल्याकडे फॉसिल रेकॉर्डही मिळणं गरजेचं आहे. पण होमो इरेक्टस किंवा जो ताठ उभा राहिला आपला मनुष्य, आपला पूर्वज साधारणतः 1-2 मिलियन म्हणजे 20 लाख वर्षापूर्वीपासून ते आपल्याला दिसतं की त्यांनी बनवलेल्या अवजारांचे अवशेष आपल्याला मिळतात. आणि ते आफ्रिका नंतर मग तुर्कस्तानचा भाग किंवा मग आपल्याला इस्रायलचा भाग, नंतर मग पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डर आणि भारतामध्ये देखील आपल्याला ते अवशेष मिळतात. तर भारतामध्ये जे आपल्याला मिळतात प्रामुख्याने डेक्कन कॉलेज येथे अगदी सुरुवातीच्या काळापासूनच डेक्कन कॉलेजनी प्राग इतिहासावर खूप लक्ष दिलेलं आहे. म्हणजे प्राग इतिहासाचा जो अभ्यास आहे तो भारतात एक प्रकारे डेक्कन कॉलेजनीच रूढ केला किंवा रुजू केला म्हणू शकतो त्याला एक प्रकारे. आणि आमचे जे सांकलिया होते हसमुख दिलेला सांकलिया त्यांनी प्राग ऐतिहासिक साईट्स किंवा ते स्थळं जे आहेत हे शोधण्यावर खूप भर दिला. त्यांनी त्याकरता विशेषतः त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ते PhDला ते काम दिले प्रत्येक भागात. आणि तशा प्रकारे त्यातला अभ्यास होत गेला. 1940च्या दशकात 50च्या दशकामध्ये ही गोष्ट घडली. आणि त्याच्यातनं आपल्याला दिसतो की इकडे जे अवजारं ती जमवली गेली, इकडची जी अवजार आहेत ही सगळ्यात जुनी पासून नवीन अशा दिशेने लावलेली. जसं मी आद्य पुराश्म युग मगाशी सांगितलं तसं त्या आद्य पुराश्म युगातली ही सुरुवातीची हत्यारं आहेत. आणि मग ह्याच्यानंतर आपण परत फिरत त्या मायक्रोलिथपर्यंत जाणार आहोत. काय असू शकते तरी साधारणतः 1.5 मिलियनच्या पेक्षा त्या आसपास असू शकतात. 15 लाख वर्षापर्यंत आहेत. आपल्याकडे भारतामध्ये अत्तिराम पक्कम नावाची साईट आहे चेन्नई, सांगितलं मी तुम्हाला ते. त्याच्यामध्ये तिथं तारीख त्याची ते आपल्याला तिथं कालमापनात त्याचे हे मिळालेले आहे साधारणतः 15 लाख. तर ही त्याचे साधर्म्य ठेवणारी ही हत्यारं आहेत. साधर्म्य म्हणजे काय, तर ह्या काळात जे हत्यारं मिळतात त्यांना आपण आशुलेन म्हणतो. आशुलेन अशा प्रकारे त्यांना म्हणतो कारण आशुल नावाच्या एका गावामध्ये फ्रान्समध्ये हे हत्यारं पहिल्यांदा सापडली होती म्हणून त्याला आशुलेन म्हणतो. हां, त्याच्या नावानुसार संस्कृतीचं नाव देतो आपण. पण ही विशेषतः ही अशा प्रकारची मोठी हत्यारं जी बनवतात ह्यांना आशुलेन हे म्हणतात. कारण ह्याच्यामध्ये काय आहे की ही ह्यांना आपण लार्ज फ्लेक आशुलेन असं म्हणतो की ज्याच्यामध्ये खूप मोठा छिलका काढलेला असतो दगडाचा आणि त्याच्यापासून मग अवजार तयार केलेलं असतं. तर त्यामुळे आपल्याला दिसत की हे अशा प्रकारच्या फरशा, हातकुराडी किंवा हे जे सगळी चांगल्या प्रकारच्या फरशा आहेत ह्या फरशा आणि कुचीदार आपण जसं म्हणतो हां, तर ह्यांना तर हे जे आहेत ह्या सगळ्या त्या लार्ज फ्लेकमधले येतात. म्हणजे मोठा छिलका असलेले हे आद्य पुराश्म म्हणजे अगदी प्राचीन. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की छिलक्यांची तुम्हाला बघा हे निगेटिव्ह इम्प्रेशन दिसतात ह्याच्यावर. ते अवजारावर निगेटिव्ह इम्प्रेशन जे आहेत ना ते म्हणजे याच्यावरती परत छिलका काढल्यावर त्याच्यावरती तुम्ही टवके उडवून त्याला तुम्ही आकार दिले, फ्लेक काढलेत एका दगडाने त्या दगडावर मारून असे फ्लेक्स काढलेले आहेत. आणि मग ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे अवजार तयार करतात तेव्हा त्याचा एक मोठा फुगोटा दिसतो तिकडे कोपऱ्यामध्ये. आणि मग पुढचे बघा इकडे तासणी तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे हे अवजार तयार केलेले आहेत. तर आद्य पुराश्म ह्याच्यामध्ये आपल्याला मोठी अवजारच मिळतात. आणि हा जो आहे बघा तुम्ही तिकडे बघाल ते हा काश्मीर भागातला आहे. आणि मग नंतर इकडे हे महाराष्ट्रातले आहेत ही अवजारं. हे गंगापूर म्हणून नाशिक जवळ डॅम जो आहे तिथं मिळालेले आहेत. नंतर मग मोरगाव उत्खनन झालेलं आहे तिथं मिळालेले आहेत. तर असे महाराष्ट्रात स्थळं आहेत तिथं मिळालेले आहेत बऱ्यापैकी. आणि मग नंतर गुजरात वगैरे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्यांचा नाही का रॉ मटेरियल फरक पडतो कारण जिथं जो दगड अवेलेबल आहे त्या प्रकारे ते करतात. पण त्यांनी ते देखील उत्तम दगड कसा निवडावा हे सगळं त्या काळात माणसांनी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला काय कळतं की माणसाचा मेंदू किती विकसित होता. कारण काय की अशा प्रकारचं हत्यार बनवून म्हणजे तसं डिझाईन जे आहे ते त्यांच्या मनात तयार करणं आणि तशा प्रकारे ते डिझाईन परत कॅरी फॉरवर्ड करणं. म्हणजे हा कालखंड जो आहे हा आपण कमीत कमी 20 लाख वर्षापासून सुरू झाला असं म्हणलं किंवा 15 लाख वर्षापूर्वी जरी सुरू झाला असं म्हटलं तरी नाही म्हटलं तरी 1 लाख वर्षापूर्वीपर्यंत चालत आलेला आहे. 1.5 लाख वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे जवळपास 14-15 लाख वर्ष या प्रकारचे हत्यारं मनुष्य बनवत गेला. म्हणजे ह्या प्रकारची टेक्नॉलॉजी त्यांनी कंटिन्यू ठेवली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जे हँडॅक्स आहे
हँडॅक्स हे सर्वात ओल्डेस्ट हत्यार असं म्हटलं जातं. हे म्हणजे एकूण या मानवाने जी काही हत्यारं बनवली त्या कालखंडामध्ये त्यातलं हे जे पहिलं दिसतंय ना आपल्याला इथे, हे पहिलं दुसरं हे हँडॅक्स याला म्हणतात. हे सर्वात जुनं हत्यार आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला क्लिवर, चॉपर, स्क्रेपर वगैरे सगळे हळूहळू वेगवेगळी त्यांच्या जशा गरजेनुसार त्यांनी ती सगळी वेगवेगळी हत्यारं त्याच्यामध्ये बनवलेली दिसतात. हे याचा एक आणि ह्या इथं आमच्या कॉलेजच्या सांकल्या साहेब, नंतर त्यांचे जे शिष्य होते सगळे त्या काळात, त्यांनी जेव्हा म्युझियम बनवलं त्यांनी त्या काळात एक आपण बघू शकतो इथं एक दशावतारांची पण एक संकल्पना इथं मांडून ठेवलेली आहे की दशावतारांचं त्यांनी कसं दिलेलं आहे की म्हणजे देवाने ज्या प्रकारे, भगवंताने ज्या प्रकारे अवतार घेतलेले आहेत ते पण एक अशी स्कीम फॉलो करतात की पाण्यातील अवतार, मग पाणी आणि जमिनीवर राहणारे ॲम्फिबियन, आणि मग नंतर नर आणि म्हणजे अर्धा माणूस अर्धा नरसिंहाचा अवतार आहे, किंवा मध्ये आधी वराहाचा अवतार आहे, तो पण म्हणजे दिसतो की शेतीकडे जाणारा मनुष्य त्या काळात. नंतर मग वामन म्हणजे छोटासा उंचीन छोटा असलेला मनुष्य, आणि मग नंतर ब्राह्मण अवतार आहे, क्षत्रिय अवतार आहेत, अशा प्रकारे. तर हे कसे दिसतात आपल्याला. आणि म्हणजे मनुष्यात ज्ञानी बुद्धपर्यंत, कृष्ण आणि बुद्ध हे कसे ज्ञानापर्यंत गेलेले अवतार. तर असं हे सगळं जे आपल्याला दिसतं, किंवा रामाचा अवतार म्हणजे मर्यादा, समाज कसा तयार झालेला आहे, तर समाजात मर्यादा किती महत्त्वाच्या आहेत हे रामाचरित्र दिसतं आपल्याला. तर हे जे सगळं आहे ना, हे अशा प्रकारचं सुद्धा अवतारामध्ये पण ही संकल्पना दिसते की कशी मानवाची उत्क्रांती किंवा मानवाचा समाज हा एक कन्फर्मेशन आहे. म्हणजे एक ह्युमन इव्होल्युशनची ही पण एक थेअरी आहे. असं एक जनरली थोडंसं साधर्म्य दिसतं, म्हणजे असं आपण अगदीच वन टू वन साधर्म्य कधीच लावू शकत नाही, पण तरी देखील एक आपण म्हणू शकतो की कोरिलेशन आहे काही ना काहीतरी. तर असं एक प्रकारे हे पण इथं खास तो विशेष करून तो चार्ट लावलेला आहे लोकांना कळण्याकरता. आता इथे आपल्याला ह्या वेगवेगळ्या ग्रीप दिसतात त्यांनी वापरलेल्या, त्या ग्रीपप्रमाणे त्यांनी ती हत्यारं तयार केली. म्हणजे पहिली जी हत्यारं तयार केली ती सगळी मोठी होती आणि ती ह्या अशी मुठीत धरून हे करण्याची हत्यारं होती. म्हणजे मी जसं ते मागे सांगितलं ह्यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की आपण एक लहान मुलाला बोट दिलं असं धरायला तर ते आपलं बोट असं पकडतं, कारण ही नैसर्गिक ग्रीप आहे त्याची. ही आपण त्याला हे शिकवतो, हे शिकवतो, हे शिकवतो, तर तसा जसा माणूस हे शिकत गेला ग्रीप तशी त्याची हत्याराचा साईज बदलत झाला, हत्याराचा आकार बदलत गेला, वेगवेगळी हत्यारं आली त्याच्यामध्ये. तर मग त्याप्रमाणे आपल्याला तो हा सगळा डिस्प्ले इथे दिसतो. हत्याराचे साईजसुद्धा कालखंडानुसार कमी कमी होत गेलेले दिसतात आपल्याला. आता इथे जर बघितलं तर बघ, हे ते क्रोनॉलॉजी लावलेली आपण ती समोर, ही बघा आकारच बदलत गेला. हां, म्हणजे ते सर्वात जुने जे आहे सर्वात जुनं ते पहिलं तिकडचं ते आद्य पुराश्म झाले. आणि जसा माणूस इव्हॉल्व्ह होत गेला उत्क्रांतीबरोबर त्याची हत्यारं छोटी छोटी होत गेली. कारण या मध्य पुराश्मापर्यंत आपण म्हणू शकतो की तो जुना मानव होता. त्या मध्य पुराश्मापासून आपल्याला वेगळी स्पीशीज दिसते ज्याला आपण आर्काइक होमोसेपियन असं म्हणतो, आणि मग त्याच्यानंतर होमोसेपियन जे आपण अजून आहोत. पण आता ह्याच्या पुढे अवजारांचा बदल जो आहे, अवजारांच्या आकारामध्ये किंवा त्यांच्या घडवण्याच्या पद्धतीमध्ये किंवा त्याच्या रॉ मटेरियलमध्ये हा फरक पडला आहे. ह्याच्यामागे दुसरी पण कारणं आहेत. म्हणजे कुठं कुठं वातावरणातले बदल आहेत विशेषतः, आणि नंतर त्याचबरोबर एकतर माणसाचा उत्क्रांती झालीच त्यामुळे हत्यारात बदल घडले, हा एक खूप मोठा त्यातला भाग आहे. आणि शिवाय वातावरणात जे बदल घडत गेले त्यानुसार माणसाला पण ॲडॅप्टेशन त्याचं थोडंसं बदलावं लागलं, त्यामुळे त्याने अवजारं बदलली. आणि त्याचा आता तो अगदी प्राचीन, अगदी आधीच्या काळामध्ये माणूस हा उत्तम शिकारी नव्हता, हळूहळू शिकार जास्त करू लागला. कारण एकदम आधीच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या अवजारांनी शिकार करणं शक्य नव्हतं. पण जे काय छोटं मोठं स्मॉल गेम ज्याला म्हणतात, जे असं मिळेल त्याच्याने तो शिकार छोट्या मोठ्या प्राण्यांची करून खात असे, किंवा मग इतरांच्याकडनं मिळालेल्या कंदमुळं वगैरे हे करून खात असे. पण नंतर हळूहळू शिकार उत्तम व्हायला लागली, त्यामुळे आपल्याला दिसतं की, आणि मग त्यामुळे कातळं काढणं, त्याकडचं स्क्रेपर्स, टाचण्या वगैरे अशा प्रकारचे अवजार पण यायला लागली. तर हे असा फरक हॅबिटॅटमध्ये होत गेला. आता हे जे नकाशे बघितले तर डेक्कन कॉलेजनी भारतामध्ये एवढ्या ठिकाणी या वेगवेगळ्या कालखंडातल्या उत्खनन केलेलं आहे. म्हणजे आणि त्यातनं ही स्टोन टूल मिळाली. ती मागचे मॅप बघा, ते स्पॉट जे दाखवले त्या सगळ्या साईट्स आहेत की ज्या साईटवरती आम्हाला मिडल पॅलिओलिथिक मिळालं, आद्य पुराश्म मिळालं, मध्य पुराश्म मिळालं. या सगळ्या ठिकाणी उत्खननं झालेली आहेत आणि डेक्कन कॉलेजने केलेली आहेत. आणि हे प्रत्यक्ष उत्खननापूर्वी ही साईट अशी दिसते. म्हणजे हे सगळे जे इतर पडलेले दगड आहेत त्यातनं आम्हाला स्टोन टूल शोधायला लागतं त्यातनं.
आणि मग तिथे स्टोन टूल सापडलं तर आपण तिथे मग खड्डा घेतो आणि उत्खनन हे असं सुरू करतो याच्यामध्ये. मग तिथे आपल्याला ती स्टोन टूल पण मिळतात. स्टोन टूल्स जर वरतीच मिळाले तर तुम्हाला एक आयडिया येते की इथे खाली असणार. करायला हां बरोबर या साईटवरती. ते स्टोन टूल्सचं काय असतं की हे ज्या कालखंडात वापरलेले गेलेले आहेत तो जो डिपॉझिट असतं ते त्या काळातलं जे डिपॉझिट आहे नदीचं किंवा त्या काळातलं संचयन आहे म्हणता येईल ते जे आहे ते खूप जमिनीच्या खोल खाली काढलं गेलेलं असतं. त्यामुळे ते सहसा आपल्याला सरफेसवर कुठं दिसतं तर सहसा ते आपल्याला डोंगराच्या उतारावर किंवा मग नाल्यांमध्ये किंवा नदीच्या पात्रामध्ये, कारण तिकडे नदी जुनं खालचं डिपॉझिट उकरून बाहेर काढते, स्वतः ती इरोड करते म्हणून आपल्याला गोटे वगैरे नदीच्या पात्रात दिसतात. त्यामुळे तिकडे आपल्याला हे अवजारं मिळायला एक क्लू चांगल्या प्रकारे लागते. आता हे हँडबॅग्स बघ हे केवढ्याची हो खूपच साईज मोठं पण आहे त्याचं. साईज त्याचा हँडबॅग्स. ते हे इसामपूर म्हणून स्थळ आहे, ते हे कर्नाटकमध्ये आहे. इसामपूर हे आमचे जे पूर्वी डायरेक्टर होते प्राध्यापक पदैया, पद्मश्री त्यांना मिळालेला आहे, त्यांनी हे उत्खनन केलेलं आहे. त्यांना इथं 12 लाख ही तारीख त्यांना कालमापना पद्धतीने मिळालेली आहे. आणि इकडचे सगळे अवजार ही चुनखडीवर आहेत, लाईमस्टोनवर आहेत. तर हे एक खूप महत्त्वाचं स्थळ आहे. हे आपल्याला हा पुढचा भाग जो आहे ते हा स्टोन टूलच्या डॉक्युमेंटेशनचा आहे. म्हणजे उत्खनन केल्यानंतर किंवा सरफेसला जरी ही मिळाली ना आपल्याला तरीसुद्धा अशा त्याच्या ग्रीड तयार केल्या जातात आणि ग्रीड करून त्याचं मोजमाप केलं जातं. एका चौकोनाच्या ह्या भिंतीपासून किती अंतरावर आहे, ह्याच्यावरनं किती आणि हाईट किती, असं XY Z तिन्ही प्रकारे त्याचं डॉक्युमेंटेशन केलं जातं. उत्खनन करताना कसं असतं की उत्खनन जेव्हा आपण करतो तेव्हा उत्खनन करतो म्हणजे आपण जी काही जुन्या त्याची जी स्टेटस आहे त्याचा जो काही त्या काळातला ते आपण आता नष्ट करणार आहोत. करतो कारण आपण ते त्यातनं काढत आहोत बाहेर. त्यामुळे आपण ते नीट रेकॉर्ड किंवा ते नीट नोंद त्याची ठेवली गेली पाहिजे, कारण आपण परत त्यात बसू शकत नाही. म्हणून उत्खननचे खूप मोठे होते सर मॉर्टिन व्हीलर, ज्यांनी 1944 साली डायरेक्टर जनरल होते ASIचे. त्यांनी आर्किओलॉजी ऑफ इंडिया त्यांनी पुस्तकात लिहिलेलं आहे की एक्सकर्शन इज डिस्ट्रक्शन इफ नॉट प्रॉपरली रेकॉर्डेड. त्यामुळे एक्सकर्शन शुड बी रेकॉर्डेड. त्यामुळे रेकॉर्डिंग त्याचं नोंद करणे, लिहिणे, त्याचं ड्रॉइंग करणे, त्याचं प्रॉपर प्लॉटिंग करणे, कुठं आहे काय आहे, जेणेकरून ते कुठल्या स्टेटसमध्ये तुम्हाला मिळालेलं आहे त्याचं इन सिटू रेकॉर्डिंग त्याला मी म्हणतो नाही का, आहे तसं रेकॉर्डिंग. कारण तशाच प्रकारे तुम्ही त्याला उचललं पाहिजे. तो एक प्रकारचा एव्हिडन्स आहे. तो जो तुम्ही असा डिस्टर्ब करून जर तो तुम्ही रेकॉर्ड केला म्हणजे आपण म्हणू शकतो की बरेचदा लोक असे हे अवशेष ते अवशेष मिळाले पण ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये मिळाले हे लोकांना माहिती असतं. ते फक्त उत्खनन करणाऱ्यांनाच माहिती असतं. हा कॉन्टेक्स्ट फार महत्त्वाचा आहे. जसं आपण म्हणतो फॉर एक्झाम्पल, अगदीच तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल होतं की आपण म्हणतो की एखादा क्राईम सीन असेल, त्या क्राईम सीनवर आपण लोक गेलो तर आपण काहीतरी गडबड करू शकतो. म्हणून तिथं पोलीस काय करतात, क्राईम सीनचं कोरडोन करतात, त्याला कोरडोन करतात तो एरिया की जेणेकरून त्यांना माहिती आहे की सगळे एव्हिडन्स कसे आहेत ते रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. तसं उत्खननामध्ये पण सेमच आहे की ते जसे आहे तसे रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. म्हणूनच उत्खननामध्ये बऱ्याच लोक म्हणतात की आम्हाला आत येऊ देत नाही, बघू देत नाही. याचं कारण असतं की सामान्य माणसं ते डिस्टर्ब करू शकतात चुकून माकून. त्याच्यामागे उद्देश तो असतो की चुकून माकून डिस्टर्ब होऊ नये रेकॉर्डिंगच्या करताना. त्यामुळे अशा प्रकारे आपण बघतो बघा हे जे ग्रिड्स केलेले आहेत ना, हे ग्रिड्स करून रेकॉर्डिंग आहे बघा, एकदम डिटेल रेकॉर्डिंग एक ग्रिड करून. आणि त्याच्यावरूनच अशा प्रकारचा नकाशा तयार होतो की बघा कशा प्रकारे अवजारं पसरलेली आहेत या भागामध्ये. एकाच एरियामध्ये हा नकाशा तयार केलेला आहे छोटासा, त्याचा साईट मॅप. तर हे म्हणजे खूप टीडियस किंवा खूप म्हणजे जशी ती टूल नद्यांच्या काठावर मिळतात ना तशी केवमध्ये पण मिळतात. ही म्हणजे नैसर्गिक गुहा आहेत ना त्या गुहांमध्ये पण दगडी हत्यारं मिळालेली आहेत. आता ही कुर्नूल केव म्हणून आहे आंध्र प्रदेशमध्ये, इथे पण ती दगडी हत्यारं आम्हाला मिळाली होती. इथेही असंच उत्खनन झालेलं होतं आणि ही स्टोन टूल्स तिथे मिळालेली होती. या कुर्नूल केवचं वैशिष्ट्य एक आहे, कुर्नूल केवचं वैशिष्ट्य एक आहे की इथंच फक्त भारतामध्ये आपल्याला हाडांवरती पण हत्यारं मिळालेली आहे, इथं प्रिझर्व झालेली आहेत ती, बाकी कुठं प्रिझर्व झालेली आहे. याच्याबद्दल काय सांगाल सर? ही आता 2 स्केलेटन आहेत. गुजरातमध्ये लांगनाज नावाची एक साईट आहे, त्या साईटवरती एक्सकेवेशनमध्ये ही 2 स्केलेटन मिळाली होती. एक मेल, गुजरातमध्ये मेल आणि फिमेल असं आहे. आणि ह्याचं डेटिंग साधारणतः 2000 BC पर्यंत जातं ना, 3000 BC पर्यंत जातं. एकूण म्हटलं तर 5000 वर्ष आता. म्हणजे ते साधारण हरप्पांशी कंटेम्पररी आहेत असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये. ते सगळी तर ती बरेचदा उचलताना ती तुटतात, त्याच्यामुळे त्याचे तुकडे झालेले आहेत ते. ही एक आता हे आपल्या बोरीची एक स्टोरी सांगतो जरा इंटरेस्टिंग मस्त त्याच्यात. ही आपल्या आळेफाट्याच्या जवळ बोरी नावाचं गाव आहे, त्या बोरी गावातली ही साईट आहे. ही बोरी गावातली साईट आहे. ही त्या बोरी गावामध्ये एका सेक्शनमध्ये तुम्ही जर बघाल
तर तिथे काळा असा एक राखेचा थर तिथे दिसलेला होता सर्वेक्षण करत असताना त्याच्यामध्ये. मग असं तो पुढे ॲनालिसिस केल्यावर असं लक्षात आलं की तो जो काळा थर आहे तो व्होल्कॅनिक ॲशचा आहे. टोबा ॲश नावाचा एक प्रकार आहे की इंडोनेशियामध्ये काही ज्वालामुखीचे उद्रेक जे झालेले होते त्या उद्रेकातनं राखेचा ढग जो तयार झाला होता तो तिकडनं वाहत येऊन आपल्या इथे आळेफाट्याच्या इथे बोरीला पडलेला आहे तो. तर तो इथे पडला. आजही अनेक वेळेला असे ज्वालामुखी होतात, त्याचे ढग तयार होतात, त्याच्यामुळे काही वेळेला तिथनं विमानं जात नाहीत. कारण तो ढग जो असतो ना त्याच्यामध्ये जे राखेचे पार्टिकल असतात ना ते जर विमानाच्या पंख्यात अडकले तर विमान क्रॅश होऊ शकतं ते. त्यामुळे मग ते तिथनं जात नाहीत विमानं बरेचदा. हे असं कुठे होईल ते. तर असा एक प्रश्न मला पडला होता मी जेव्हा नवीन डेक्कन कॉलेजमध्ये आलो 2005ला की म्हटलं असं कसं ढग येतो आणि असं कसं पडतं, असं काय शक्यच नाही एवढ्या लांबनं वगैरे. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी 2-3 वर्षांनी पुण्यामध्ये घेतला. 2-3 वर्षांनी मी इथे जवळ राहायचो त्यामुळे बाईकवर यायचो आणि हेल्मेट घालायचो नाही तेव्हा मी. तर मला त्या दिवशी एक दिवस मला अगदी व्हिजिबिलिटी कमी झाली होती, धूळ दिसत होती सगळीकडे मला आणि माझ्या डोळ्यातही खूप धूळ जात होती. मी इथं कॉलेजमध्ये आल्यावर बोललोही लोकांशी पण कोणी काय एवढं सिरियसली घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली होती सौदी अरेबियामध्ये झालेल्या धुळीच्या वादळाची धूळ इथे आलेली होती. तर म्हटलं अरे हे असं होऊ शकतं आणि आपण अनुभव घेतला आहे तर हे नक्कीच होऊ शकतं. हे इंडोनेशियातली राख येऊन पुण्याच्या जवळच्या त्या बोरी गावात पडलेली होती. हां, आणि मग त्याच्यानंतर केमिकल ॲनालिसिस केला गेला आणि त्यावरनं ते आयडेंटिफाय झालं की ती त्या व्होल्कॅनिक ॲश आहे ती साधी ॲश नाही आहे, म्हणजे राख नाही आहे साधी, ती व्होल्कॅनच्या ह्याच्यातनं झालेली आहे ती. तर त्याला टोबा ॲश असं म्हटलं जातं. तुम्ही गुगल सर्चवर टोबा ॲश टाकलं ना आता ह्याचा कालखंड 2-3 डेटिंग केली गेलेली आहे त्याची. तर त्यातल्या त्यात एक 5 लाख हा साधारण एक सर्वमान्य कालखंड आहे. त्यातल्या त्यात काही जण 8पर्यंत नेतात, काही जण 3पर्यंतही नेतात, पण 5 एक धरला जातो त्याचा. 5 लाख वर्ष अजूनही आहे तिथे. हो, आणि त्याचबरोबर तिथे ही स्टोन टूल मिळाली सर्वेक्षणामध्ये. एक मोठा हत्तीचा दात मिळाला, एवढा माझा हात छोटा आहे याच्यापेक्षा मोठा हत्तीचा दात. हो, म्हणजे आपला हस्तिदंत. हो 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 मिळाला तो एवढा मोठा तिथे. मॅमथच मग काय फॉसिलाइज्ड हो फॉसिलाइज झालेला होता. एक्सटिंक्ट एलिफंट आता नाही तो. हो नाहीच हो ते म्हणजे आपल्याकडे तो इथे मिळालेला होता. आहे आपल्याकडे, आत ठेवलाय बाहेर नाही. आणि हे हत्यारं जी त्या राखेच्या खाली मिळाली त्या ग्रॅव्हल तो तर फोटो दाखवलाय वर बघा इथं हा की इथं टेफरा लिहिले बघा तिथं आणि त्याच्या इथं आर्ली अशुल आर्टिफॅक्ट्स. त्यामुळे या राखेच्या कालमापनावरून ह्याचे मापन करायला सोपं झालं की ही जी आहेत अवजारं ही. पण या राखेचा यांची संस्कृती नष्ट व्हायला वगैरे काय परिणाम झाला नाही असं वाटत नाही काही त्याच्यातनं तसं. कारण ही आपल्याला सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे नाहीये. म्हणजे तो थर अख्ख्या पुणे जिल्ह्यात नाही पडलेला आहे तो फक्त त्या ठिकाणी पडला. आणि दुसरा एक आपल्याला मोरगावला पण आले आत्ता. हां, मोरगावलाही मिळालेले ते. ही तशीच कोकणामध्ये सुद्धा एका केव्हमध्ये आपल्याला ही दगडी हत्यारं मिळालेली आहेत. पालशे म्हणजे गुहागर माहिती आहे आपल्याला. गुहागरच्या जवळ सुसरोंडी नावाचं एक गाव आहे, तिथे वरती डोंगरामध्ये ही केव्ह आहे. त्या केव्हमध्ये ही दगडी हत्यारं मिळाली होती. आमच्या कॉलेजचे डॉक्टर अशोक मराठे सर म्हणून होते, त्यांनी हे काम केलं होतं तिकडे त्यामध्ये. आता इथे मागे बघितलं तर हत्याराचा साईज बघा एकदम त्या ह्याच्यात. अप्पर पॅलेलिथिकला आता हे उत्तर पुराश्म उत्तर अप्परच आहे ना हे. तेच याच्यामध्ये सगळे ब्लेड्स तयार झाले. ह्याला ह्या काळात आपण त्याला ब्लेड इंडस्ट्री म्हणतो. पूर्वीची होती फ्लेक होती, छिलके, हे म्हणजे ब्लेड पाती. आता पात्यांवरच अवजारं तयार करायला लागले आणि त्याचा वापर जास्त करून छोट्या छोट्या अवजारांना करा. आता ही अवजारं जी होती ही कशावर तरी हाफ्ट करून किंवा माउंट करून वापरायला पण उपयोगाची होती. कटिंग टूल्स हां तशी पण एक प्रकारे सुरू झाली त्यांचा वापर. आणि ही एक महत्त्वाची साईट आहे मागे भीमबेटका. ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ही मध्य प्रदेशमध्ये येते भीमबेटका ही साईट. त्या भीमबेटकाचं उत्खननसुद्धा उज्जैन विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेज यांनी एकत्रित केलेलं होतं. वाकणकर नावाचे मोठे अभ्यासक होऊन गेले मध्य प्रदेशमध्ये, आर्किओलॉजिस्टच होते ते पण. त्यांनी आणि डेक्कन कॉलेजने मिळून ही साईट एक्सकेवेट केलेली होती. आणि विशेष म्हणजे या साईटवर भिंतीवरती त्यांची प्रीहिस्टॉरिक काळातली पेंटिंग्स मिळाली आहेत आपल्याला. ती म्हणजे त्या काळातल्या लोकांनी हंटिंगचे सीन वगैरे या सगळ्याच्यामध्ये दाखवलेले दिसतात बघा. ही अजूनही तिथे ती पेंटिंग्स आहेत सगळी. आणि शिवाय त्या केव्हमध्ये ही अशी उत्खननं झाली होती. त्या उत्खननात तर म्हणजे शेकड्यांनी टूल्स मिळालेली होती इथे सगळं त्याच्यात. तर ही एक खूप महत्त्वाची साईट आहे, म्हणजे खास बघण्यासारखी आहे. म्हणजे ती भीमबेटका एवढी महत्त्वाची आहे की त्याकरता V.S. वाकणकरांना पद्मश्री मिळालं आहे. हो, मग त्यांनी ती साईट शोधली. भारतातली पहिली रॉक
8 एवढी मोठी साईट. हां आता हे एक मॉडेल आम्ही हां हो हो ते असं मॉडेल तयार के म्हणजे कल्पनाचित्र तयार केलं आहे आपण ते एवढ्यासाठी की ती टूल कशी बनवायचे लोक हे कळण्यासाठी. हा त्यांचा खालचा एक बेस दगड ते घ्यायचे की ज्याच्यावर दुसरा दगड ठेवून एका दगडाने त्यांनी असं हॅमर करत जायचं की ते बरोबर शिलके निघतात सगळे. तर हा टूल तयार केल्यावर हे बघा हे वेली आणि तो हँडॅक्स आहे तो लाकडाला लावून त्याचा भाल्यासारखा एक उपयोग केला आहे त्यांनी शिकारीला. तसंच याच हँडॅक्स हा जर असा लावला तर तो इथे कुऱ्हाडीसारखा झालेला आहे याच्यामध्ये इथे. तर अशी ही सगळी त्यांची वेगवेगळी टूल बनवण्याची ही सगळी ही टेक्निक आपल्याला याच्यामध्ये दिसते ती सगळी. आणि मग जसं आपल्याकडे टूल मिळतात वेगवेगळी तशी इतर देशांमध्ये सुद्धा मिळतात. त्याचे शेप तुम्ही बघा शेपमध्ये फार काही फरक नाही आहे त्याच्यामध्ये तसा फक्त दगड वेगळा आहे कुठला तरी तो बदल असेल त्याच्यामध्ये पण बाकी सगळीकडे आपल्याकडे त्याच पद्धतीचे आपल्याला टूल्स सगळीकडे पाहायला मिळतात. काळातले सगळे लोक एकसारखा काळातले नाही म्हणता येणार काळातले नाही पण एकाच ब्रांचमधनं सगळे गेलेले आहेत त्यामुळे ते टूलमध्ये फार मोठा फरक नाही आहे. इथे हँडॅक्स वगैरे बघा आपल्यासारखे जे थोडा शेप चेंज आहे त्याचा. टेक्नॉलॉजिकली थोडंफार बऱ्यापैकी साम्य होतं त्यांनी. आता हे मायक्रोल इथे एज हे ह्याच्यात बघा ही हत्यारं आहेत सगळी बघ ही हे बघ ही जी दिसत आहेत ना ही पण हत्यारं आहेत. ह्यांना मायक्रोलिथ असं म्हणतो. मायक्रोलिथ साधारणतः आपण म्हणू शकतो की एक 15,000 वर्षापूर्वी जेव्हा हा ते 20,000 वर्षापूर्वी जेव्हा उत्तर पुराश्म कालखंड संपायला आला ते 20,000 वर्षापूर्वी ही मायक्रोलिथ परंपरा ही सुरू झाली. हे तारखा आता आणखीन जुन्या जात आहेत पण तरी देखील एक 20,000 आपण म्हणू शकतो. इथं हे मायक्रोलिथ आहे. तर हे मायक्रोलिथचं वैशिष्ट्य म्हणजे काय ह्यांचा आकार लहान असतो मायक्रो म्हणून मायक्रो म्हणतात. छोटे असे कटिंग करण्यासाठी वापरायचे बरेचसे वेगवेगळ्या आकार त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिक आणि नॉन जॉमेट्रिक दोन्ही आकार मिळतात. जॉमेट्रिकमध्ये आपल्याला मग त्याच्यामध्ये चंद्राकृती मिळतात किंवा मग आपलं चौरसाकृती मिळतात. तर हे जे आहेत त्याचा वेगवेगळा वापर करू शकतो. ते एकतर जे चंद्राकृती आहेत ते अशा लाकडात लावून 4-5 लावून त्याचा कटिंग करण्याचा वापर करायचा. शिकारी करता वापर करायचे पॉईंट्स वगैरे बनवायचे छोटे शिकारी करता वापर करायचे हे दिसतं आपल्याला. आणि ह्याचबरोबर आपल्याला हे अशा प्रकारचे काही दगडी वस्तू मिळतात आर्टिफॅक्ट्स. आता ह्याला म्हणतो आम्ही हा जो बोर्ड स्टोन आहे किंवा रिंग स्टोन ते हे आपल्याला कृषीची जी सुरुवात झाली त्याचे आपल्याला एव्हिडन्स ह्याच्यातनं मिळतात शेतीची. कारण काय आहे की जेव्हा हा कालखंड सुरू झाला साधारणतः ज्याला आम्ही मध्य पुराश्म म्हणतो की 12-13,000 वर्षापूर्वी आपण म्हणू शकतो इस्रायलमध्ये किंवा टर्कीमध्ये तिकडं तर आपल्याला एव्हिडन्स आहेत. भारतामध्ये पण आपल्याला बलुचिस्तान म्हणजे त्या बलुचिस्तानमध्ये मेहरगड त्याच्याजवळ आपल्याला हे स्थळांमध्ये आणि शिवाय गंगेच्या खोऱ्यामध्ये पण आपल्याला याचे एव्हिडन्स मिळतात. मग हे जे आहेत आता हे अशा प्रकारचे हे छिद्र असलेला दगड तर तो बनवून त्याच्यामध्ये अशी एखादी काठी वगैरे ती अडकवून जमिनीत छोटे छोटे असे ते असे खड्डे करायचे त्याच्यामध्ये मग धान्य जे पडेल ते उगवायचं. कारण माणसाला कृषी आणि शेती ह्याच्याकडे शिफ्ट व्हायला लागलं हळूहळू. ह्याचं कारण हे होतं की साधारणतः या काळात आपल्याला दिसतो की वातावरणात खूप बदल घडले. तर वातावरणात जे बदल घडले ते एवढे होते की मोठ्या ज्या नद्यांकडे खूप पाणी जे होतं ते आता त्यांचं आपल्या नद्यांचा प्रवाह जरा कमी झाला आणि जे सगळ्या नद्यांचे नाले होते सगळे ते नाले सगळे त्यांची ताकद कमी झाली. नाल्यांमधलं पाणी नदीमध्ये जाऊन साठवायला लागलं. त्यामुळे मनुष्य हा मोठ्या नद्यांवर त्यांच्या काठी जाऊ लागला. आधी तो बघा प्रागैतिहासिक काळामध्ये छोट्या नाल्यांच्या काठी पण राहत होता कारण तिकडे पण पाण्याचा असा म्हणजे तो वेट पिरियड होता. त्या काळात हवामान हे आर्द्र होतं त्यामुळे पाणी भरपूर नाही का त्यांच्याकडे होतं साठा. पण ते जी अवेलेबिलिटी होती पाण्याची ती जी होती ती कमी होत लागली आणि ती मोठ्या मोठ्या नद्या उपनद्या त्यांचे मोठे मोठे नाले या ठिकाणी व्हायला लागले. म्हणून मनुष्य त्यांच्या काठीतून वस्ती करायला लागला. म्हणून आपण म्हणतो की संस्कृतीचा उदय नदीकाठी झाला. तर ती संस्कृती जी आहे ती काय ती मनुष्य हा जो वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये राहत होता तो आता एकत्र येऊन मोठ्या टोळ्यांनी त्या रूपाने तो नदीकाठी किंवा मोठ्या उपनद्यांच्या काठी स्थिरावला. तीच गरज प्राण्यांना पण झाली कारण त्यांनाही पाणी लागत होतं. त्यातनंच माणसांची आणि प्राण्यांची मैत्री झाली. तर ही जी मैत्री आहे यातनं पशुपालन सुरू झालं. कारण काही प्राणी जे आहेत ते आपल्या फायद्याचे आहेत जे आपल्याला हल्ला करणार नाहीत ज्यांच्याकडनं ज्यांना डोमेस्टिकेशन आपण डोमेस्टिकेशन केलं. तर ही डोमेस्टिकेशनची प्रोसेस जी आहे ही आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांची वेगवेगळ्या ठिकाणी दिसते ज्याचे एव्हिडन्स वेगळ्या ठिकाणी आहेत. कुत्र्याचा आपल्याला एव्हिडन्स इराकमध्ये मिळतो किंवा कॅटलचा काही एव्हिडन्स भारतात मिळतो काही मिडल ईस्टमध्ये मिळतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचे एव्हिडन्स आहेत डोमेस्टिकेशनचे. पण असे डोमेस्टिकेशन त्या प्राण्यांचं होऊ लागलं कारण त्यांचा उपयोग आपल्याला दिसला. त्यांचा आपण सगळं काही त्यांना वापरू शकतो चांगल्या प्रकारे. आता ह्या प्राण्यांना घेऊन
प्राणी आपल्याबरोबर राहायला लागले, आपण त्यांच्यावर राहायला लागलो, मैत्री झाली, मग त्यांची जबाबदारी आपल्याकडे आली. म्हणून त्यांच्याकरता पण आपण आपण एका ठिकाणी राहिलो, त्यातनं ते हळूहळू ग्राम्य संस्कृती जी गावं आहे ती निर्माण व्हायला लागली. आणि मग जर तुम्हाला त्याच ठिकाणी राहायचं आहे तर तुमचं अन्नधान्य तुम्ही रोज जाऊन शोधू शकत नाही. मग ते अन्नधान्य रोज शोधण्यापेक्षा जे अन्नधान्य आपण शोधून आणतो त्याच्यावरच प्रक्रिया करून करून हळू कृषी आणि शेती त्या प्रकारे सुरू झालेली आहे. तर असं येते पशुपालन आणि शेती हे एकमेकांच्या हातात हात घालून ते सुरू झालेल्या गोष्टी आहेत.